नमस्कार, वुमन्स 24 चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी प्रीती साहू. आपण सध्या अशा काही लोकांसोबत इथे भेटणार आहोत ज्या लोकांच्या जमिनीवर काही लोकांनी कब्जा केलेला आहे. त्यांच्यावर गुंडेगिरी पद्धतीने जोर जबरदस्तीने महिलांच्या आधारे विनयभंगाचे त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल करण्यात येत आहे आणि सर्वसामान्य लोक इथे उपस्थित आहेत. आणि या सर्वांवर हा जो गुंड प्रवृत्ती चाललेला आहे किंवा या पद्धतीने त्यांच्यासोबत जी पिळवणूक चाललेली आहे, तर या सगळ्यांची तक्रार घेऊन ते भूमी अभिलेख मध्ये आलेले होते आणि तिथे देखील त्यांना समाधानकारक उत्तर मिळालं नाहीये. ऍक्च्युअल कंडिशन काय आहे, ऍक्च्युअल परिस्थिती काय आहे, हे आपण त्याच लोकांकडून आपण इथून माहिती करून घेऊया. तर आमच्या सोबत आहेत सर. आपलं नाव काय? गोपाल गारले. गोपाल गारले सर, तर मला सांगा तिथली ऍक्च्युअली सिच्युएशन काय आहे, म्हणजे काय म्हणणं आहे? तुम्ही सगळे जेव्हा एवढे एकत्र आलात. मॅडम, आता आपला जो अनंत विहारचा एरिया आहे त्याच्यामध्ये सर्वे नंबर 2 आणि ब असे तिथे आमचे प्लॉट्स आहेत. बरेच लोक इथे त्याच एरिया मधले रहिवासी आहेत आणि तिथे काही गुंड प्रवृत्तीचे लोक, मंगेश शुक्ला व त्यांनी पोचलेले काही त्यांची मिसेस आणि बाकीचे गुंड लोक आहेत. ते लोक आमचेच प्लॉट, आमच्याकडे त्याच्या पक्क्या खरेद्या आहेत, 7-12 आहेत, सगळं काही आहेत तरी सुद्धा, आणि ते प्लॉट आम्हाला महानगरपालिकेने विकलेले आहे. म्हणजे महानगरपालिका आयुक्तांच्या खरेद्या सुद्धा आमच्याकडे आहे. आम्ही डिस्प्ले करू शकता तुम्ही. त्याच्यानंतरही आम्हाला जोर जबरदस्तीनं तिथं प्लॉट पाहायला गेलो तरी मारहाणीच्या धमक्या भेटून राहिल्या. आम्ही आमच्या प्लॉटवर कंपाऊंड टाकून आम्हाला आमचे कंपाऊंड तोडतात. म्हणजे तुमचा स्वतःचा तिथे प्लॉट असताना जेव्हा तुम्ही तुमच्या प्लॉटवर जाता तेव्हा ते लोक तुम्हाला त्रास देतात, आमचे कंपाऊंड तोडतात, जीवाने मारण्याची धमकी देतात आणि तिथं पोलीस प्रोटेक्शन येऊन सुद्धा ते त्यांना टरकावून पोलीस प्रोटेक्शन चाललं जाते. आम्हाला पोलीस प्रोटेक्शन सुद्धा भेटून नाही राहिलं आहे आणि आमच्या प्लॉटवर आम्ही स्वतः कंपाऊंड टाकून ते लोक आमचं कंपाऊंड तोडताय, तरीही कोणी काही त्यात केअर घेत नाही आहे, कोणीच करून नाही राहिलं आहे. केवल कॉलनी म्हणजे गाडगे नगर पोलीस स्टेशन हा या हद्दीमध्ये येतो आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गाडगे नगर पोलीस स्टेशन नेहमीच या सगळ्या प्रकरणामध्ये अग्रेसर असतो. तेव्हा गाडगे नगर पोलीस स्टेशननी परत कुठला तरी एक प्रकरण आणखी समोर आलेला आहे ज्याच्याकडे दुर्लक्षित होत आहे आणि या दुर्लक्षितमुळे उद्या कधीतरी कुणाची तरी जीवितहानी होण्याची देखील शक्यता आहे. यांनी 4 वेळा रिपोर्ट देऊन 3-4 वेळा झालेली आहे, तरी कारवाई झालेली नाही. क्या है 2-4 मुसलमान उन्होंने रख दिए हैं वहाँ पे, यानी जाने के बाद में हमको बहुत तोड़ फोड़ यानी बहुत धमकी देते हैं, यानी वहाँ पे प्लाट होने के बाद में भी हम खुद जा नहीं सकते. अच्छा, तो जब आप पुलिस स्टेशन गए थे तो पुलिस स्टेशन से क्या कार्रवाई हुई, क्या बोला गया उन्होंने? मिळालं नाही, कोणी आमच्या समोर येत नाही आहे, सोबत आम्हाला त्रास देत आहेत. आणि मॅडम एक अजून आहे की बा परस्पर हे जे प्लॉट आहे तिवारींचे होते, पण त्यांच्या नातेवाईकांची नावं PR कार्ड मध्ये चढवण्यात आलेली आहे. त्या बाबतीत कोणती नोटीस आम्हाला आलेली नाही. त्या एरियात राहणारे लोक, एखाद्या 2 लोकांसोबत कम्युनिकेशन झालं नाही तर आपण समजू शकतो, पण 25-30 लोकांना हे माहीतच नाही की आपले प्लॉट परस्पर PR कार्डवर दुसऱ्याच्या नावावर चढवण्यात येत आहे. तर असं होऊन राहिलं की भूमी अभिलेख विभागही या बाबतीत अनभिज्ञ आहे किंवा जाणून बुजून अनभिज्ञ राहून राहिला. अच्छा, तर यांचं म्हणणं असं आहे की भूमी अभिलेख मधनं जाणून बुजून PR कार्डवर दुसऱ्यांची नावं चढवण्यात येत आहे आणि यांची कुठलीही माहिती संबंधित प्लॉट धारकांना नव्हती आणि त्याकरिता ते भूमी अभिलेख ऑफिस येथे आले आणि तिथे तिथल्या साहेबांशी त्यांचं बोलणं झालं. काय नाव आहे त्या साहेबांचं? श्री महेश शिंदे. महेश शिंदे साहेबांशी बोलणं झालं. तर समाधानकारक उत्तर दिलं महेश शिंदे साहेबांनी? समाधानकारक उत्तर दिलं नाहीये. तर महेश, आमचा प्रश्न हाच आहे की बा आम्हाला विश्वासात न घेता आमच्याच प्लॉट, आणि ते सहज करू शकले असते की आता कोणताही प्लॉट आज कोणाच्या मालकीचा आहे हे जर तपासायचं असेल तर आपण त्याचा 7-12 काढतो. तर 7-12 न बघता हे नाव परस्पर प्लॉट तिकडे करण्याचं काय कारण असू शकतं? आमच्यापाशी 7-12 चौकशी तुम्ही केली पाहिजे. खरेदी आहे आमच्याकडे ओरिजिनल, तरी आम्हाला आमच्या प्लॉटवर जाता येत नाही. आमच्या प्लॉटवर आम्हाला कंपाऊंड टाकलं तर ते लोक आमचं कंपाऊंड तोडतायत. म्हणजे 11व्या महिन्यात या 2025ला हे PR कार्ड त्यांच्या नावावर चढवलेले आहे. म्हणजे ओरिजिनल खरेदी आमच्याकडे. आता ते सगळे 7-12 तलाटाकडे किंवा कोणाकडे गेले तर तुम्ही पहा रेकॉर्ड आमच्या नावानं, आणि 7-12 ते आता त्यांच्या नावावर चढवून राहिले, त्यात सगळ्या जमिनीचा. तर हे चुकीचं आहे किंवा याच्यामध्ये कुठंतरी आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. तर आपण आता बघत होतो वुमन्स 24 चॅनलमध्ये या सर्व लोकांची जी पिळवणूक चालली आहे. एक सर्वसाधारण माणसाचं स्वप्न असते की एक त्याचं घर, पण त्या घर बनवण्याकरिता जर एवढ्या साऱ्या अडचणी येत असतील आणि त्या अडचणी सोडवण्याकरिताच आपलं पूर्ण आयुष्य निघत असेल तर या प्रशासनाने याच्यावर काय कारवाई केली पाहिजे किंवा अजूनही त्यांनी झोपेतच असायला पाहिजे, या सगळ्यांचा गंभीर प्रश्न हे सर्व लोक इथे उपस्थित करते आहे. तेव्हा वुमन्स 24 चॅनलला अशाच बातम्या बघण्याकरिता जोडलेले राहा. धन्यवाद.